तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर वाळवण्याच्या रेसिपीचे सर्व टिप्स अँड ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उन्हाळा म्हटलं की सर्वच लेडीज या उन्हाळी कामामध्ये गुंतून गेलेल्या असतात, कारण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ त्यांना बनवायचे असतात। खरंच सांगायचं झालं तर सर्वच गृहिणी अगदी परफेक्ट असतात, पण काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी काही वेळेस माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात। पापड कुरडई काही आपण बनवत असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशल केलेला आहे। टिप नंबर 1, नेहमी आपण इन्स्टंट बनणाऱ्या सर्व पापडमध्ये पापड खार टाकतो। तो कशासाठी? ते पापड फुलण्यासाठी, कुरकुरीत बनण्यासाठी किंवा डबल टिबल फुलण्यासाठी। बट हेच पापड खारचे प्रमाण जास्त झालं तर काय होतं की हे पापड ज्यावेळेस आपण फ्राय करतो तेव्हा ते लालसर होतात, लाल होतात। म्हणून इन्स्टंट बनणाऱ्या सर्व पापडमध्ये, कुरडईमध्ये, कुठल्याही पदार्थामध्ये पापड खार हा प्रमाणापेक्षा थोडा कमीच घालावा। टिप नंबर 2, जर तुम्हाला रेशनच्या तांदळापासून अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र आणि डबल टिबल कढईवर फुलणारी कुरडई बनवायची असेल तर तुम्ही काय करायचं की ते तांदूळ स्वच्छ धुवून 4 दिवस भिजत ठेवायचे। रोज 2 वेळा ते तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर नवीन पाणी टाकून तसंच ते भिजत ठेवायचं आणि 5व्या दिवशी आपण त्यापासून कुरडई बनवायची। अशा पद्धतीने केलेली कुरडई कापसासारखी पांढरी शुभ्र तर दिसतेच, हलकी फुलकी आणि कढईभर फुललेली सुद्धा बनते। त्याची टेस्ट अप्रतिम असते फ्रेंड्स। एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही कुरडई बनवून बघा। टिप नंबर 3, जर तुम्हाला कच्च्या केळीपासून पापड, कुरडई, चकली काही बनवायचे असेल तर कच्ची केळी शिजू घालताना ती पातेल्यात शिजू न घालता कुकरमध्ये घालायची। जर आपण असं कुकरमध्ये केळी शिजू घातली तर आपला टाईमही वाचेल आणि केळी अगदी व्यवस्थित एका शिट्टीमध्ये शिजतात। टिप नंबर 4, ज्यावेळेस आपण रव्यापासून किंवा सुजीपासून पापड, कुरडई, चकली काहीही बनवतो त्यावेळेस जो रवा आपण घेतो तो बारीकच रवा घ्यायचा। मोठा रवा घेतला तर जे तुम्ही पदार्थ बनवणार आहात ते व्यवस्थित बनणार नाहीत। सो त्यासाठी नेहमी बारीक रव्याचाच वापर करायचा इन्स्टंट बनणाऱ्या सर्व पदार्थामध्ये। टिप नंबर 5, जर तुम्ही रव्यापासून इन्स्टंट बनणारे पापड, कुरडई काहीही बनवत असाल आणि तुमच्याकडे रवा मोठा असेल, छोटावाला रवा नसेल तर काय करायचं, 1 कप रवा आपण मिक्सी जारमध्ये टाकायचा आणि तो ब्लेंड करून घ्यायचा। अगदी हवा तसा बारीक तो करता येतो। तर तशा पद्धतीने तुम्ही बारीक केलेल्या रव्यापासून पापड, कुरडई काही इन्स्टंट बनणारे वाळवण्याचे पदार्थ बनवू शकता। टिप नंबर 6, ज्यावेळेस तुम्ही गव्हाच्या चिकापासून पापड, सालपापड, चकली, कुरडई काही बनवणार असाल त्यावेळेस स्पेशली खपली गहूचाच वापर करायचा, कारण ज्यावेळेस आपण खपली गव्हाच्या चिकापासून कुरडई, पापड काही बनवतो त्यावेळेस ते अगदी टेस्टी बनतात, हेल्दी पण असतात आणि विशेष म्हणजे ह्या गव्हाचा चीक जास्त निघतो, म्हणून खपली गहूचाच नेहमी वापर करायचा। जर तुम्ही साधे गहू वापरले तर त्याचा चीक, खपली गहूचा चीक निघतो तसा निघणार नाही आणि साध्या गव्हापेक्षा खपली गव्हाची टेस्ट वेगळी असते। सो त्या पद्धतीनेच तुम्ही कुरडई वगैरे बनवून बघा। टिप नंबर 7, ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र भातोड्या, पापड, कुरडई, सांडगे जे काही वाळवण्याचे पदार्थ आहेत ते सर्व तुम्हाला पांढरे शुभ्र बनवायचे असतील तर ज्वारी भिजत ठेवताना त्याचे दाणे मोठे असावेत आणि पांढरी शुभ्र अशी ज्वारी भिजत ठेवायची। कारण काय होतं की मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्वारीच्या व्हरायटी आपल्याला बघायला भेटतात। जर लालसर ज्वारी तुम्ही घेतली तर तुमचे पापड पांढरे कधीही होणार नाहीत, ते लालसरच दिसतील आणि काही ज्वारीमध्ये काणीही जास्त असते त्यामुळे त्या काळपटही दिसतात। अशा पद्धतीने आपण ज्वारीची निवड करताना पांढरी शुभ्र मोठे दाणे असणारी ज्वारीच घ्यायची पापडसाठी। टिप नंबर 8, जर तुम्हाला पोह्यापासून इन्स्टंट बनणारे पापड, कुरडई, चकली, सांडगे काही बनवायचे असेल तर तुम्ही काय करा की पहिल्यांदा 1 किलो पोहे तुम्ही बारीक करून ठेवा। त्या पिठापासून अगदी इन्स्टंट म्हटलं तर लगेचच तुम्ही हे सर्व पदार्थ बनवू शकता। बऱ्याचदा काय होतं, आपण हे पोहे भिजत घालतो, नंतर ते बारीक करतो मिक्सरमध्ये, नंतर त्याची पेस्ट बनवतो। हे सर्व प्रोसेस करण्यापेक्षा अगोदरच तुम्ही ह्याचं पीठ बनवून ठेवा। असं केलं तर वाळवण्याचे पदार्थ बनवणे खूपच इझी होऊन जाईल। टिप नंबर 9, ज्यावेळेस आपण ज्वारीच्या भातोड्या बनवतो त्यावेळेस ज्वारीचं पीठ शिजवून घेतल्यानंतर लास्ट ज्यावेळेस आपण भातोड्या बनवणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकायचे। जर आपण हे ज्वारीचं आंबवलेलं पीठ शिजवताना त्याच्यामध्ये पहिल्यांदाच जिरे वगैरे टाकले तर ह्या पापडचा कलर पांढरा शुभ्र असा येत नाही, कलर थोडासा चेंज होतो, म्हणून नेहमी जिरे लास्टलाच टाकायचे। टिप नंबर 10, ज्यावेळेस आपण लाटून बनवणारे पापड बनवतो त्यावेळेस कधी कधी असं होतं की
एवढे जास्त पापड लाटायला नको वाटतं, तर त्यावेळेस तुम्ही चपाती मेकरचा वापर करू शकता. चपाती मेकरमध्ये तुम्ही जर पापड बनवले तर ते पापड कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बनवू शकाल आणि तुमचा टाईमही वाचेल, प्लस तुमची मेहनतही कमी होईल. तर अशा पद्धतीने लाटून बनवणारे पापड तुम्ही चपाती मेकरमध्ये एकदा करून बघा. टिप नंबर 11. ही टिप खूप महत्त्वाची आहे फ्रेंड्स. बरेच व्ह्यूअर्स असे म्हणतात की कुरडईचा चीक शिजला आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजेच प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कुरडईच्या रेसिपी मी बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सांगत आलेली आहे की चीक शिजल्यानंतर त्याच्यावरती चकाकी येते, साय येते आणि दुसरी एक पद्धत म्हणजे 25 ते 30 मिनटं तुम्ही मंद आचेवर चीक शिजवून घेतला की तो परफेक्ट शिजतोच. आणि तिसरी पद्धत सांगायची म्हणजे ज्यावेळेस आपण चीक शिजवून घेतो त्यावेळेस शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण तो खाऊन बघायचा. खाल्ल्यानंतर जर तो शिजला नसेल तर दाताला चिटकतो, त्यामुळे ओळखून जावा की तो चीक शिजलेला नाही. आणि तो चीक खाल्ल्यानंतर थोडासा कच्चा पण जाणवतो जर शिजला नसेल तर, आणि शिजला असेल तर अगदी व्यवस्थित त्याची टेस्ट येते आणि शिजलेला चीक असा तोंडात चिटकत नाही. तर ही एक पद्धत आहे ओळखण्याची. आणि चौथी पद्धत अशी की तुम्ही आता इथं पाहू शकता चीक परफेक्ट शिजल्यानंतर असा तो व्यवस्थित मिक्स करता येतो, पातेल्यातून जरा सुटल्यासारखा होतो. अशा वेळेसही तुम्ही समजू शकता की आपला चीक परफेक्ट शिजलेला आहे. आणि 5वी लास्टची पद्धत म्हणजे चीक शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एक कुरडई पहिल्यांदा घालून बघायची आणि ती कुरडई नंतर हाताने उचलून बघायची. जर ती व्यवस्थित हाताला न चिटकता उचलली गेली तर समजून जावा जो चीक आपण शिजवलेला आहे तो परफेक्ट शिजलेला आहे. ॲक्च्युली फ्रेंड्स मी तुम्हाला आता इथं 5 पद्धती सांगितल्या आहेत. तर या 5 मेथडने तुम्ही चीक परफेक्ट शिजला आहे की नाही हे ओळखू शकता. यातली कुठलीही एक पद्धत तुम्ही वापरून हा चीक शिजला आहे की नाही तो ओळखू शकता. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही कुरडई घालचाल तेव्हा तुमच्याकडून अजिबात मिस्टेक होणार नाही आणि जो चीक तुम्ही शिजवणार आहात तो अगदी परफेक्ट शिजूनही जाईल. नंबर 12. उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची ही उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवतो. तेही वर्षभरासाठी आपण स्टोअर करून कशी ठेवायची ते आज आपण बघतोय. तर ज्यावेळेस आपण कैरीचे लोणचं, मिरचीचं लोणचं किंवा लिंबूचं लोणचं असं वेगवेगळ्या प्रकारची लोणची करतो त्यावेळेस आपण काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणी या दोन्ही भरणीपैकी कुठलीही एक भरणी वापरली तरी चालेल. ज्यावेळेस आपण लोणचे सर्व भरणीमध्ये भरून ठेवणार असतो त्यावेळेस ती भरणी स्वच्छ घासून घ्यायची आणि नंतर ती उन्हामध्ये वाळवत ठेवायची. चांगली वाळली की आपण कोरड्या कपड्याने ती अजून एकदा पुसून घ्यायची आणि कोरड्या हातानेच हे जे लोणचे आपण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा थोडाही हात लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने हे पॅक करून ठेवायचं. तुम्हाला आवश्यक असेल तर थोडंसं लोणचं तुम्ही दुसऱ्या छोट्याशा भरणीमध्ये काढून ठेवू शकता. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचे लोणचे तुम्ही स्टोअर करून ठेवलं तर ते वर्ष या 2 वर्षभरासाठी सुद्धा अगदी व्यवस्थित राहील. ते खराबही होत नाही, बुरशी लागत नाही. ॲक्च्युली आपली पारंपरिक पद्धत सांगायची म्हटलं तर पूर्वीच्या आपल्या आजी वगैरे तुम्ही पाहिलं असेल की त्या एक मोठ्या अशा मटक्यामध्ये किंवा थोडक्यात सांगायचं तर डेऱ्यामध्ये असं हे लोणचं बनवून ठेवायच्या आणि वरून त्या मटक्याला कापड, कॉटनचं कापड गुंडाळून ते पॅक करून ठेवायच्या. अशा पद्धतीनं पूर्वीची लोकं लोणच्याची साठवणूक करून ठेवायचे. पण ते मटक्यामध्ये ठेवलेलं लोणचं अतिशय टेस्टी लागतं आणि ते जास्त काळ म्हणजे 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी म्हटलं तरीही टिकून राहतं. मी स्वतः पाहिलेलं आहे आमच्या घरी आत्तापर्यंतसुद्धा ते मटक्यामध्येच बनवतात. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये कधीही लोणचं स्टोअर करून ठेवायचं नाही. ते जास्त काळ टिकत नाही, ते लगेचच खराब होऊ शकतं. नंबर 13. आपण वर्षभरासाठी उन्हाळ्यामध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवून ठेवतो. ते म्हणजे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, लाल तिखट अशा प्रकारचे मसाले आपण एकदाच वर्षभराचे बनवून ठेवतो. पण ते स्टोअर कसे करायचे तेही स्टोअर करताना आपण काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणीच वापरायची आहे. पहिलं मी सांगितलं तसं ती स्वच्छ धुवायची, उन्हात ठेवायची, नंतर कोरड्या कपड्याने ती व्यवस्थित पुसून घ्यायची आणि कोरड्या हातानेच हा मसाला त्याच्यामध्ये भरून ठेवायचा. हवा असेल तर थोडा मसाला सेपरेट काढून ठेवायचा आणि असं हे पॅक करून ठेवलं तर 1 वर्षासाठी आराममध्ये हे मसाले राहतील, खराबही होणार नाहीत. ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये कधीही मसाला भरून ठेवायचा नाही. त्याचं रिॲक्शन होतं आणि त्या डब्याचा कलर चेंज होतो आणि मसालाही आपला व्यवस्थित राहत नाही. सो ॲल्युमिनियमचा डबा स्पेशली कधीही काळं तिखट वगैरे भरून ठेवण्यासाठी वापरायचा नाही. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये आपण कधीही असे हे मसाले स्टोअर करून ठेवायचे नाहीत. ते जास्त काळ टिकतही नाहीत आणि आपल्या शरीरासाठी ते हानिकारकही ठरतं.
थोड्याशा कालावधीसाठी तुम्ही स्टीलचा डबा वापरू शकताय, बट 1 वर्षासाठी म्हटलं तर स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मसाले स्टोअर करून ठेवू नका. टिप नंबर 14, ज्यावेळेस तुम्ही स्पेशली कुरडई बनवत असाल त्यावेळेस जास्त कडकडीत ऊन असेल तेव्हाच कुरडई बनवा, कारण ती कुरडई वाळण्यासाठी जास्त ऊन असणे गरजेचं असतं आणि ती लवकर सुकतही नाही. सो त्यासाठी जास्त कडकडीत ऊन जेव्हा असेल त्याच वेळेस तुम्ही कुरडई बनवायला घ्या. त्याच्या अगोदर मी वाळवणाच्या रेसिपीचे टिप्स अँड ट्रिक्स पहिल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.